राम 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 हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय विजय महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय महादेव न जायते म्रियते वा कदाचिन्नाय भूत्वा भविता न अजो नित्य शाश्वत पुराण न हन्यमाने शरीरे महायोग पीठे तटे भीमर्थमुंडरिकाय ब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगराचार्यनी जन्मनामायतमदामे सदा वासनानातकिलाचि मुखी सदा नाम कीर्ति नमस्कार श्री ब्रह्म चैतन्यमूर्ति ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी वारकरी नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमानन्दं न जायते म्रियते वा कदाचिन्न भूत्वा भाविता वा न भूयाजो नित्य शाश्वत पुराणो न हन्यमाने शरीरे. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना मूळ तत्वाची ओळख करून देतात की अजर अमर तत्व आहे त्याची ओळख द्या. सांख्ययोग दुसरा अध्याय. माता ज्ञानेश्वरी मातोश्रीला जाऊन 5 दिवस झाले नाही. हां 5 काय नाव त्यांचं? शकुंतला माळकरी होत्या. अरे वा, माळकरी होत्या, वारकरी होत्या. मग तर थोडं घडलंच पाहिजे काहीतरी नाही का. आणि गरुड पुराण तुम्ही रोज ऐकतात. गरुड पुराणामध्ये दानाचा महात्म्य, गेलेल्या व्यक्तीला पुढं काय काय गती प्राप्त होती, त्या चुका आपल्या पण घडू नये. आणि थोडे दान पुण्य घडतं त्याच्यामध्ये जास्त जोर आहे का. त्या पुण्याच्या योगाना उत्तमाची गती त्वये कपावे सूक्ष्म रूपानं त्या श्लोक तेच सांगतोय ना. मग व्यवहार दृष्टिकोनातून आपल्याला दुःख होणं साहजिक आहे. एक मातृत्व आहे, देहाच्या संबंधानं त्यांना सुद्धा माऊलीनं डोक्यावर घेतलेलंच आहे ना. सकल तीर्थाची या धोरी जी एका माता पितरी तयाच्या सेवे शरीर लोणकी जे म्हणले. आई वडिलांची सेवा तर पहिल्यांदा करायला सांगितली ना. माय बाप काशी तेने न जावे तीर्थाशी. 1 नंबरचं तीर्थ तर
बोलू नका, इकडे या. अश्विनी बडबड नका करू ना, इकडे ये. इकडे या. सगळ्यांना नको इकडे. अगोदरच आपली संस्कृती आपल्याला मार्ग दाखवते का असताना आई वडिलांची सेवा करावी, असताना सेवा केला ते आपल्याला आशीर्वाद देतात. ही गेल्यानंतरची विधी आहे सगळी. आता आपण जे करू राहिलोय गरुडपुराण असन, दशक्रिया असन, तेरावा असन, ही गेल्यानंतरची विधी आहे. पिंड पदावरी दिला आपल्या करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आई वडिलांचं ओझ आहे ना आपल्यावर, त्यांच्यामुळं शरीर प्राप्त झालेलं आहे ना. शरीर कोणामुळे प्राप्त झालं? आपल्या शरीराचा आणि आपल्या 7 पिढ्यांचा या शरीराचा संबंध आहे. तुम्ही आता हे सगळे विधी ज्यावेळेस करशाल ना पुढं दसक्रियात, ते सगळे नाव विचारून घ्यायचं तुम्हाला. का? आजी पंडित हा, त्यांच्या शरीराचा भाग आपल्या शरीरामध्ये 7 पिढ्याचा संबंध आहे. 7 पिढ्याचे जे होते ना, त्यांचा अंश या शरीरात 10%, त्याच्या अगोदरच्या पिढीचा 20%, असं 10% वाढता वाढता त्यांच्या शरीरापासून आईवडिलांपर्यंत आईवडिलांकडून शरीर तयार झाले. दोन्ही मातृकुळ आणि पितृकुळ म्हणून दोन्ही पक्ष पायी उतरते. म्हणून एक पक्ष नाही, दोन्ही बी, आईकडचा बी आणि वडिलांकडचा बी, दोन्हीचा या शरीरात संबंध आहे. महाराज म्हणले तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आई वडिलांनी आपल्या ऋण केलेले असतात ना. जन्म दिल्यानंतर सुद्धा काय लगेच जन्म दिला म्हणजे त्याला किती सांभाळावं लागतंय. त्यांच्याकडे काय आहेच आपल्यावर, त्याच्या ऋणातून मुक्त होता येत नाही आपल्याला. आई वडिलांनी जे केलं ते आपण नाही करू शकत, नाही का. आई वडिलांनी काय केलंय आता आपल्याला काय आहे, नाही का. परंतु असताना सेवा करावी आणि गेल्यानंतर हे सगळे विधी करावेत. मग आपला विषय असा आहे की आपल्याला दुःख जे होते त्याचं काय कारण, एक देहाचा संबंध. आणि भगवान परमात्मा जे सांगतात ते आत्मतत्वाच्या भाषेतून सांगतात. त्यांची सांगण्याची लेवल वेगळी. आपण जे जीवन जगतोय ते भावावर जगत असतो. याच्या पलीकडे काय आपल्याला माहिती नाही आहे. फक्त देहाच्या संबंधानंच आपल्याला माहिती. आपले मुळबाळा अमुक तमुक जे मूळ तत्व आहे, ज्या सत्यानं देह चालतोय, निघून तरी काय केलंय. बाकीच्या विधीत आपण स्वतःच करतोय ना सगळं. काय निघून गेले तर काही दिसत नाही का? दिसतंय? काही दिसत नाही. आणि त्याचं ज्ञान होण्याकरता ज्ञानेश्वरी, जी गोष्ट डोळ्याला तर नाही दिसत, पण आज विज्ञानाची प्रगती, काय प्रगती महाराज, तोड नाही राहिली विज्ञानाला. पण सापडले की विज्ञानाला जाताना काही डॉक्टर लोकांनी बस सगळे प्रयत्न केले का निदान जाताना दिसावं आम्हाला काहीतरी, पण नाही महाराज. ती वस्तू अशी आहे ना, या डोळ्याच्या पलीकडची आहे. एवढं संशोधन लागलं पर्यंत हे जाताना काय जातंय, कसं जातंय, या शरीरातून कसं येतं, हे अजून त्याचा तपास नाही. काही गोष्टी भगवंताने आपल्या हातात ठेवलेल्या अजून. तेच अर्जुनाला सांगतात. अर्जुन धर्मक्षेत्रावर उभा आहे, दुःख आहे त्याच्या ठिकाणी. आपल्याला सुद्धा दुःख झालेलं आहे. आज दुःखाचं कारण कळावं. भगवान परमात्मा सांगता न जायते न म्रियते कदाचित नाय भूत्वा भावितान. नाही का, जातंय शरीर येतंय शरीर. हे पंचमहाभूतापासून 5 जणांपासून बसलेलं शरीर आहे. पंचमहाभूताचं झालेलं शरीर आहे, त्याच्यापासून आपलं शरीर तयार झालेलं आहे. पण शरीराला चालवणारी जी वस्तू आहे, चाले हे शरीर कोणाची असते, नाही का. हल्लीच्या काळात लोक म्हणते आम्ही देव मानत नाही. पण हे शरीर कोणाच्या सत्यानं चालतंय हे तर मानावं लागेल ना. उठल्यापासून तर झोपेपर्यंत हे शरीर कोणाच्या सत्यानं चालतंय, चाले हे शरीर कोणाचे असत. आता गाडी उभी आहे, ड्रायव्हर शिवाय चालेल का? नाही. ही गाडीला चालवणार कोण? ते ड्रायव्हर आहे ना. ते म्हणजेच परमार्थ आहे, वेगळं काय. अर्जुनाच्या रथाला भगवान श्रीकृष्ण सारथी आहे, आपल्या रथाला तोच आहे. आपल्या रथावर सुद्धा भगवान परमात्माची तात्पर्य. आणि जे आपलं जे तत्व आहे, आत्मतत्व, त्याला आपण जीव म्हणतो, जीवात्मा म्हणतो, जीव ब्रह्म म्हणतो. म्हणजे भगवंताला मूळ अविनाश करी आपले ऐशी लावी मना पिशे गोविंदाची. मातोश्री गेल्यात. मातोश्री गेल्या म्हणजे फक्त त्यांनी देह ठेवला. मूळ मातोश्रीचे मूळ जे तत्व आहे त्याला काहीच होत नाही. मूळ तत्वाला
काहीच होत नाही. मूळ तत्व जर इच्छा राहिली तर मग पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी. जसं गवत परत उगवतं, परत वाळतं, परत उगवते, सारखं चालूच. जन्म घेणे लागे म्हणजे ती मूळ तत्वाला काहीच होत नाही. काही सगळं झालं असतं तर मग हे सगळे विधी पार आपण वर्ष पुण्यतिथीपर्यंत सगळे विधी करतो ना, म्हणजे ते मूळ ज्या मातोश्री मूळ जे तत्व आहे त्याला काहीच होत नाही. तर हे अग्नी काही करू शकत नाही. अग्नी फक्त पंचमहाभूताचं जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन विडीचे. जुने कपडे झाले का आपण टाकून देतो, तसा आत्माराम जुने शरीर झालं का टाकून देतो आणि पुन्हा नवीन धारण करतो. आतल्या वस्तूला काहीच नाही ना. मोबाईल जुना झाला का आपण टाकून देतो नवा, पण आतमधली जी वस्तू आहे ती महत्वाची आहे ना. तशी आतली वस्तू जशीची तशीची, तिला काहीच होत नाही. भगवान परमात्मा सांगतात अर्जुना न जायते न म्रियते. अरे आत्मा कधी मरत नाही, आत्मा कधी जन्मत नाही. तो सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याला शस्त्र काही करू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही. पण आपल्याला ज्ञान नाही त्याच्यावर. पाहे पा मनुष्य जात सकळ स्वभावताच भजन असेल तरी ज्ञानीविनास त्याला ज्ञान नाही ना आत्मस्वरूपाचं. आपण नेमकं कोण आहोत या दगड्याला समजत. विजन्माला आलो, माझं अमकं तमकं या संबंधाना हे गेलं का आपण रडत बसतो, म्हणजे अज्ञानी रडण्याचं कारण. पण साधू संतांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. ते म्हणले ना जाते माहेराला माझ्या मूळच्या घराला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलवितो. जगद्गुरु तुकोबा येतं याच्या पुढे जाऊन सांग म्हटले. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा. आता मातोश्रीने दे ठेवला म्हणजे त्या माहेरलाच गेल्या ना, माळकरी होत्या ना त्या. माझे माहेर पंढरी आहे विवरीच्या तिरी. पांडुरंग स्वरूपाला जाणं म्हणजे माहेरला जाणं आहे. वारकरी माळकरी पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. कशा करता पवित्र तुळशीची माळ घालायची, कशा करता आयुष्यभर त्याचं चिंतन करायचं नाही का, त्या स्वरूपाला जाण्याकरता म्हणजे माहेरला जाणं. मग माहेरला जर मातोश्री केल्या तर दुःखाचं कारण आहे का? आपल्याला कळत नाही ना. आपल्याला याचं ज्ञान नाही. त्या मूळ भगवंताचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्या स्वरूपाची एकरूप झालं. हे पद प्राप्त होणं म्हणजे न जायते म्रियते वा कदाचिन्नाय भूत्वा भविता न भयम अजो नित्य शाश्वत. आत्मतत्व आहे ना शाश्वत आहे, त्याला कधीच काही होत नाही. जसं आपण रोज कपडे बदलतो ना, आतली वस्तू तशी आहे. तसा आत्मा किती काळापासून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेश ये संसारी खल दुस्तारी कृपया कारे पाहि मुरारी भज गोविंदम मूढ मते भज गोविंदम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात हे जर दुःख थांबवायचं आहे आपल्याला. आता तुमच्या जवळ संत बहिणाबाई होऊन गेल्या ना चिवरच्या, त्या जर अशा बसल्या ना, संत बहिणाबाई अशा बसल्यानंतर त्यांचा अंतकाळ ज्या वेळेस जवळ आला, आपल्या मुलाला जवळ समोर बसवलं आणि 12 जन्माचं ज्ञान मागचं सांगत होते. याच्या अगोदर जन्म माझा कुठं होता, गावा नावाचा आहे ना त्याच्या अगोदरचा जन्म माझा कुठं होता. मग त्यांना आठवत आणि आपल्याला का नाही आठवत? आपला कुठेतरी झालाच असेल ना. आता हे आई वडील ह्या जन्माचे घ्यायच्या अगोदरचे कुठे आठवत आहे का आपल्याला? काहीच नाही ना. म्हणजे संत त्या अमर स्वरूपाला प्राप्त झालेले असतात. कारण ते मूळ तत्व आहे ते कधीही जात नाही, ते फक्त बदलत आहे. तसं बारीक जर पाहिलं तर काही जात नाही, काही येत नाही. नामदेवरायाच्या गाथेमध्ये सांगितलं अरे हे पंचमहाभूत सुद्धा ज्या त्या तत्वात विलीन होतात. आता रक्षविधी पाण्यात सोडला ना म्हणजे मातीचा भाग मातीत गेला, हवेचा भाग हवेत गेला, अग्नीचा भाग अग्नीत गेला, पाण्याचा भाग आप तेज वायू आकाश. अजून सोप्या भाषेत आपल्याकडे भंगारवाले येते ना, भंगारवाले सगळं भंगार गोळा करून नेते आपल्याकडचं सगळं पार कारखान्यात एकत्र सगळं हे होतं त्याच्यावर होतं ना. पुन्हा नवीन मग टोकऱ्या बादल्या करून ते पुन्हा आपल्याला विकायला आणतात. काय गेलं आणि काय राहिलं सांगा बरं. फक्त परिवर्तन झालं ना, जुनं गेलं आणि त्याचं नवं करून आपल्याला आणून दिलं परत. तसं याचं होतं, बाकी काय होतं तरी. पुन्हा इच्छा राहिली, वासना राहिली,
पुन्हा कुठंतरी आपल्याला जन्म भेटत असतो आणि पुन्हा सारखं हे चालू आहे. मग हे थांबवण्याला एकच पर्याय आहे. आपुला तो एक देव करुया. तिने विना जेव्हा येरते माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवस्था. पण आता आपलं वैराग्य टिकत नाही. महिने 2 महिने गेले कोण आपण जसे तसे होतो. साधू संत आपल्याला कळकळून सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावशी दुरी भावाची पुरी काही न लगे भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची नाही का. म्हणून आपल्या बरोबर येणार फक्त परमार्थ महाधन जुडी देवाचे त्यांनी आयुष्यभर केलेलं भगवंताची सेवा. माळकरी होत्या म्हणजे एकादशी व्रत करत होत्या, वारी करत होत्या, भगवंताचं नामस्मरण करत होत्या, हरिपाठ करत होत्या. म्हणून तुमची इथं ज्ञानेश्वरी आहे ना, तशी ज्ञानेश्वरी सापडेल का? ज्ञानेश्वरी कशी काय सापडेल? ग्रंथ नाही सापडणार. म्हणजे त्यांनी आयुष्यभर केलेला स्वतःच्या हातानं दान धर्म परोपकार हे धन त्या बरोबर घेऊन गेल्या. बाकीचं जड धन नेता येत नाही. काय म्हणते आजी? मला काही म्हणायचं अजून हा. मग त्यांनी जेवढं केलं ना ते सगळं धन त्यांच्या बरोबर जात. परमार्थ महाधन म्हणलंय त्याला. सामान्य धन हे भौतिक धन, याला महाधन नाही म्हणत. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. जसं आपल्याकडे बॅलन्स असेल तसे आपल्याला गती भेटत असते. एखाद्याला रिझर्वेशन करायचं म्हणलं जसे पैसे असतील तसं रिझर्वेशन जास्त पैशावाला विमानानं रिझर्वेशन करू शकतो. तसं इथं जितकं पुण्य जास्त असेल तितकी गती चांगली प्राप्त होते. भगवंत स्वरूपापर्यंत जाता येत असतं नाही का. नामस्मरण केलं त्याने आणि हे ज्ञान भगवंताच्या भक्तीनं प्राप्त होत असतं नाही का. म्हणून वारकरी जीवन सोपे ग्रहस्थी राहून सगळ्या ऋणातून मुक्त होता येतं. सगळी ऋण असतात आपल्यावर, सगळ्या ऋणातून मुक्त होता येतं. जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची नाही का. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृत कृत्य झालो इच्छा केली ती का म्हणे सांभाळिले तुम्ही. तुका म्हणे काळ आता काही करू न शकत बळ तुम्ही सांभाळिले संती निरसले खंती कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. म्हणून भगवंताला एक सांगायचंय तर आपलं दुःख नष्ट व्हावं, आपल्या डोक्यातलं निघून जावं का मातोश्रीला स्वरूपाला मृत्यू नाही आणि जन्म नाही. तिचे स्वरूप आहे ते अमर असतं. अमर हा खरे की पहा खोटे न म्हणा. पण आपल्याला ज्यावेळेस ज्ञान प्राप्त होईल कधी हे आपलं स्वरूप नाही आहे, आतली वस्तू आपलं स्वरूप आहे. आतली जी वस्तू आहे ना ते आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाला काहीच होत नाही, काहीच होत नाही. फक्त ते असं बदलत असतं सारखं. ते अमर तत्व आहे. म्हणून आजो ते अविनाशी आहे, ते नित्य आहे. नित्य शरीर आज आहे उद्या नाही, उद्या नाही क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही. आपण रोज बातम्या पाहतोय, क्षणाची एक क्षणभर सुद्धा अगोदर सूचना भेटत नाही. पुढच्या क्षणात काही घडू शकतं. मौलीनं लिहूनच ठेवलं ज्ञानेश्वरीमध्ये माशी पंख पाखडी कवई सरी म्हणलं. काय आज आता लगेच फोन आला का लगेच आपल्याला कळतं अरे असं असं झालंय. माशीला पंख फडफडायला किती वेळ लागतो. अटॅकचं तर पाहणं आता कसं झालं. म्हणजे इतकं क्षणभंगूर जीवन आहे. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत काय करायचं ते करा. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच आपल्याला काहीतरी सत्कर्म करता येईल, दान धर्म करता येईल, भगवंताची सेवा करता येईल. जव हे सकळ सिद्ध आहे नाही का. हात चालावा पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. पुण्यकर्म दान धर्म काय आसन भगवंताची सेवा असतानाही शरीर तोपर्यंत. शरीर पडलं विषय संपला. दुसऱ्या शरीरांना ही गोष्ट करता येत नाही. ह्या विश्वामध्ये एवढं एक शरीर आहे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. हे मनुष्य शरीर इतकं महत्वाचं आहे ना. यानं जर ठरवलं तर पशु का होतं पण नरका कच्छ नाही होत. या शरीराच्या कातड्याचं काहीच होत नाही. पण जर ठरवलं तर नर करणी करे तो नरका नारायण. जर ठरवलं भगवंत स्वरूपाता प्राप्त होती बरं का. देहात असतानाच भगवंत स्वरूपाता प्राप्त होते. म्हणून इतकं दुर्लभ शरीर आहे. म्हणून त्याचा विनियोग चांगला करावा. त्याच्याकरता ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी कशा करताय, भागवत कशा करताय, चांगलं जीवन जगवण्याकरता
ज्ञानेश्वरी रोज सकाळी स्नान झालं का ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आपाप ज्ञान प्राप्त होईल, आपाप विवेक प्राप्त होईल, आपाप वैराग्य प्राप्त होईल महाराज. आणि शेवटी वतारबाईमध्ये भागवताचं हे करावं. आपल्याला चांगल्या गतीला जायचं आहे ना. यासाठी केला शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने अवलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी, आता दिवसचारी खिली. गोड होणं म्हणजे भगवंताच्या स्मरणात जाणं, भगवंताच्या चिंतनात जाणं. ज्याचं काम झालं, पाहुणा थांबतो का काम झाल्यावर, तसे आपण काही दिवसापूर्वी पाहुण्याचे इथं पक्षी अंगणी उतरते, ते काय गुंतून राहते. त्यांच्याकडे काही झोळ्या काय गोडाऊन नाही ना त्यांच्या आलं. त्यांचं दृष्टांत आपल्या समोर दिला आहे. त्यांच्यासारखं पा म्हणले जरा रा, त्यांच्यासारखं पैसे असावे संसारी जवरी प्राचीनाचे, वस्ती कर वस्ती आळा. ते वारकरी येते तुमच्याकडे, दिंड्या बिंड्या येते, रात्री मुक्कामाला थांबा द्या ना. सकाळी चौकशी करते का तुमचं कांदे कसे काय, वांगे कसे काय, गाया बिया, तुम्ही औषध मारलं, काही येत नसतं. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. तसं याच्यातच राहायचं, याच्यातच राहायचं, बेस्ट पैकी राहायचं. पण गुंतायचं नाही याच्यामध्ये. माझं माझं नाही म्हणायचं, माझं म्हणायचं असलं तर देवाला म्हणायचं. विठ्ठल माझा, देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्य बाबा. आणि तोच खरा आपला मायबाप. हे आणि जन्म दिला हे तर आहेच, पण माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. इथून पुढच्या प्रवासाला तोच मग आपण नाही काही करू शकत. आपण फक्त हे विधी करू, शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे सगळं करू आपण. परंतु पुढचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला जोडे भगवान परमात्मा. निर्वाणीचं बोलतात, नको नको मना गुंतू काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी सोडविला तेव्हा नाही, सोडवण्याची ताकद एवढी सत्ताधीश काय कमी आहे. काळाकडून नाही कोणाचं काय चालत, काय सत्ता असते महाराज. जोपर्यंत हातात सत्ता आहे, पैसा आहे, इकडे व्यवहारात काही करू शकतो. पण तिथं नाही काय चालत. किती मोठं उदाहरण आहे आपल्या समोर आता. एवढी सत्ता, पण काळापुढं तिथं वशीला चालत नाही, तर मोठा नेला नाही. तिथं फक्त तुका म्हणे तुला सोडविना कोणी हे का चक्रपाणी. त्या चक्रपाणीची ओळख अगोदरच वशीला लावून घ्यायचं. अगोदरच ओळख लावा लागती. ओळख नसल्यावर त्याला जर फोन केला ते रॉंग नंबर म्हणते. मग याच मी ओळखी करा आत्माराम. ते अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे, अरे तो खरा आपला सोयरा आहे. फार शक्तिमान आहे नाही का. याची शक्ती ना, काळावर शक्ती चालते फक्त भगवंताची. काळावर सत्ता फक्त भगवंताची चालते, संतांची चालते नाही का. म्हणून संतांना शरण जावं, भगवंताला शरण जावं, सुंदर असा परमार्थ करावा, पवित्र तुळशीची माळ घालावी, आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करावं, सत्यानं वागावं, चांगलं वागावं. चांगलं वागलं आपलं चांगलंच होत असतं. पवित्र जीवन जगावं. जायचं तरी किती आपल्याला आता दिवसचारी खेळी. म्हणून मातोश्री वारकरी होत्या. आता पाहुण्यांची आमची ओळख आहे बऱ्याच दिवसाची. ती गोटेकर पाहुणे आमचे मेवणे त्यांच्याकडे येत असते नेहमी. त्यांची काही ओळख असल्यामुळं आमची तुमच्या वडिलांनी आमच्या बहीण मानलेली, त्याच्यामुळे ते वडिलांची बऱ्याच वेळा तिकडे येत असतात. म्हटले असं असं मावशी गेल्या, पण थोड्या वेळ बरं झालं तुम्ही ज्ञानेश्वरी बी लागली, काही कसं आम्हाला थोडी त्यांची सेवा घडली नाही का. त्यांना एक चांगली गती प्राप्त व्हावी. कसं आहे, प्रत्येकाला जायचं आहे आपल्याला एक नाही दिवस. आया सो जायगा राजा रंग येथ गुरो नाही आले अवतार. जी गोष्ट आकाराला आली, आवडी म्हणली उपजेते नाशे, नाशिले पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे. जी गोष्ट आकाराला आली, जन्माला आली ना, एक दिवस मृत्यू ठरलेला आहे. कोणी असो, सांगणारा असो, ऐकणारा असो, कोणी थांबत नसतं इथं. हे कालाचं चक्र आहे. फक्त एकच इथं, एकच आहे त्या आयुष्याचा योग्य विनियोग करून घ्यायचा. एवढा बॅलन्स आहे ना, आज बॅलन्स टाकून दिले आपल्याला अगोदरच. त्या बॅलन्सचा योग्य वापर करून घ्यायचा. एकदा बॅलन्स संपला का गाडी बंद पडत असते, कुणी असो, मग पार ते काय मिस कॉल सुद्धा देता येत नाही. तसं जोपर्यंत आपला श्वास चालू आहे ना,
श्वास चालू आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करायचं, नामस्मरण करायचं, या मनुष्य देहाचं सार्थक करायचं. मनुष्य देहाचं सार्थक करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही. न लगती सायास जावी मला सुखी येतो घरा ठाईच बैसोनी करा. अरे ग्रस्तीला लय सोपा परमार्थ सांगितला, फार सोपा परमार्थ सांगितला. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे. हे सगळ्यात धर्म महत्वाचं. याचा त्याचा दास होण्यापेक्षा भगवंताचं दास व्हायचं. आयुष्याच्या या साधने सच्चित आनंद पदवी घेणे म्हणजे हा श्लोक आहे. आता आपण जो श्लोक घेतला ना, ते पद एकदा जर प्राप्त झाला ना, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे. माळकरी होत्या, वारकरी होत्या, जावंच लागत असतं. हे निमित्त असतं काहीतरी, आजार पानगडी हे निमित्त असतं. आयुष्य संपलं तर त्याने आयुष्यावर परमार्थ केला, तो बाकी त्यांच्या सगळा बरोबर येत असतात. ते गेल्यानंतर आता तुमचं बी सगळं शास्त्रानुसार सगळं विधी वगैरे आपण केलंच पाहिजे. त्या योगानं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आता सगळं तुम्ही गरुड पुराण ऐकतात, त्या पुण्याच्या योगानं त्या व्यक्तीला उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. त्यांना भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी जागा मिळावी, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. पुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुनाथ महाराज की जय.